गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती येथे नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गोडदेकर यांच्या स्मृतीनिमित्त 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। मागील 17 वर्षापासून अमरावतीत हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे। या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता शहीद गोडदेकर यांच्या अमरावती येथील निवासस्थानी मुख्य कार्यक्रम पार पडेल। यावेळी माजी राज्यपाल कमलताई गवई, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील। सप्ताहादरम्यान मूकबधीर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप, वृद्धाश्रमात बेडशीट वाटप, बालवाडीसाठी निधी प्रदान आणि मतिमंद विद्यालयांना पीटी, बँड संच भेट देण्यात येणार आहेत। 7 फेब्रुवारी रोजी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात या सप्ताहाचा समारोप होईल। शहीद उपेंद्र गोडदेकर यांच्या कुटुंबाने आणि आयोजक डॉक्टर गोविंद कासट यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। मी डॉक्टर गोविंद कासट या ठिकाणी आपणाशी गोडदेकर परिवारातर्फे शहीद उपेंद्र गोडदेकर परिवाराने आयोजित केलेल्या 1 ते 7 फेब्रुवारीच्या कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांची माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहे। गोडदेकर परिवार गेली अनेक वर्ष सातत्याने, यंदा 17वे वर्ष सातत्याने आपल्या शहीद मुलाच्या दुःखद निधनाचं दुःख विसरून आणि त्याच्यासोबत शहीद झालेल्या त्यांच्या 14 शिपायांना सुद्धा, शहीद मुलाला आणि त्या शिपायांना सुद्धा श्रद्धांजली देताना त्यांच्या कुटुंबात कुठेतरी हे माहिती करून विविध अशा 7 दिवशी 7 ठिकाणी कार्यक्रम घेत आहे। आणि अंध, अपंग, मुके, बहिरे, अनाथ, कुष्ठरोगी, गरजू लोक, कोणाला कान यंत्र पाहिजे, कोणाला शिलाई मशीन पाहिजे, कोणाला आणखीन काही गरज आहे, अशी गरज ते 7 दिवस भागवत आहे। मला असं वाटतं की हे काम करताना असं उदाहरण माझ्या पाण्यात नाही आहे की आपल्या पोराबरोबर शहीद झालेल्या सर्वांना एकत्रित श्रद्धांजली वाहणे। आणि म्हणून तुमच्याशी बोलणाऱ्या गोविंद कासटने मागच्या वर्षी जे कार्यक्रम झाले, 17 वर्षाचे कार्यक्रम मी देऊ शकलो नाही, किंवा ते दिले असते तर पुस्तकाची लांबी वाढली असती किंवा तशाच प्रकारचे कार्यक्रम आहे असं झालं असतं। आणि म्हणून केवळ मागच्या वर्षीचे 7 दिवसाचे कार्यक्रम यात घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यासोबत जाताना येताना काही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी, या प्रेस कॉन्फरन्ससाठी हजेरी लावली। जमेल तिथे या कार्यक्रमांना हजेरी देण्याचा प्रयत्न करा। आम्ही गोडदेकर परिवारातर्फे आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो आहे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।